नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मराठी बालभारती इयत्ता 8वी पाठ दुसरा माझ्या देशावर माझे प्रेम आहे। हा पाठ लिहिला आहे यदुनाथ थत्ते यांनी। त्यांचा जन्म झाला 1922 आणि मृत्यू आहे 1998। प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार। 32 वर्ष त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले। कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहेत। त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके आहेत। प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतला आहे। पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे। प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प। प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते। आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो। या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दाचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो। हा झाला या पाठाचा परिचय आणि कवीचा परिचय। पाठामध्ये सांगितलेलं आहे की माझ्या देशावर माझे प्रेम आहे हे प्रतिज्ञेतलं 3रं वाक्य आहे आणि या 3ऱ्या वाक्याचं इथे स्पष्टीकरण केलेलं आहे आणि त्याचा आशय तुम्हाला समजावून सांगितलेला आहे। तर आपण प्रत्यक्ष आता पाठ वाचायला आणि समजून घ्यायला सुरुवात करू। ठीक आहे। तर बघा, मी एकदा एका शाळेत गेलो होतो। शाळेची प्रार्थनेची वेळ होती। मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो। मुले प्रार्थनेहून परतली। मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? लेखकांनी प्रश्न केला मुलांना। मुले म्हणाली, अलबत, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहात। बघा इथे काय आहे, अलबत हा शब्द आहे। अलबतचा अर्थ काय होतो? तर नक्कीच। तर मुलं काय म्हणत आहे? नक्कीच आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत। म्हणजे मुलं म्हणत आहे इथे करंटेचा अर्थ होते वाईट, अशुभ, दुर्दैवी, ज्याचे भवितव्य वाईट आहे, दुर्दैवी आहे असा व्यक्ती। तर मुलं म्हणतात की आम्ही वाईट मुलं नाही आहोत, तर आम्ही आमच्या देशावर प्रेम करणारेच आहोत। मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? मुले आश्चर्याने पाहतच राहिली। त्यांना असा प्रश्न पडला, कधी कोणी विचारला नव्हता। त्यांना असा जो प्रश्न होता की तुमच्या देशावर प्रेम आहे का, असा प्रश्न लेखकाव्यतिरिक्त यापूर्वी कोणीही विचारलेला नव्हता। तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? लेखक विचारतात। मुलं सांगतात, हो हो करते। तर प्रेम करते म्हणजे काय करते? लेखकांनी विचारलं। मुलं म्हणतात, आमचे पालनपोषण करते, आम्हाला वाढवते। म्हणजे आईचं प्रेम म्हणजे मुलांनी सांगितलं की आई आमच्यावर जे प्रेम करते त्याचा अर्थ होते की ती आमचं पालनपोषण करते, आम्हाला वाढवते। मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही नक्की काय कराल? आता इथं लेखकानं विचारलं आहे की जशी आई तुमचं पालनपोषण करते, तुम्हाला वाढवते, तशासारखं देशावर जर तुम्ही प्रेम कराल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? मुलं म्हणतात, देशाचे पालनपोषण करू, गौरव वाढवू। पण देश म्हणजे काय? आता लेखकाचा प्रश्न आहे। मग देश म्हणजे काय होते? देश म्हणजे देशातील सर्व लोक। आता मुलं उत्तर देत आहे काय? देश म्हणजे काय? तर या देशात राहणारे, आपल्या भारत देशात राहणारे सर्व लोक। देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवांवर करणे अवघड, होय ना? आता लेखक प्रश्न विचारत आहे इथं की देशावर प्रेम करणं सोपं आहे, पण देश बांधवावर प्रेम करणं कठीण आहे। हो खरे आहे। आता मुलं पण काय म्हणत आहे की हो बरोबर आहे। भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम। तर लेखक समजावून सांगत आहे, भारतावर प्रेम म्हणजे काय? तर भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम। आता इथे बघा, लेखकाने अतिशय सुंदर असं इथे समजावून सांगितलेलं आहे की भारतावर प्रेम करणे म्हणजे काय? तर भारतभूमीवर प्रेम करणे आणि भूमिपुत्रांवर
भूमिपुत्राचा अर्थ काय होते, तर विशिष्ट भूमीवर जन्मलेला, शिकलेला व वाढलेला. जसं आपण सगळेजण भारत देशात जन्माला आलो तर आपण भारत देशाचे भूमिपुत्र आहोत, कारण आपला जन्म इथंच झालेला आहे. हा आहे भूमिपुत्राचा अर्थ. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात, लेखक म्हणत आहे. मुलं विचारतात, म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवरही प्रेम हवे, होय ना? तर लेखकांनी सांगितलं की देशावर जर प्रेम करायचं आहे तर नुसतं भूमीवर प्रेम करून होईल का? तर या भूमीवर म्हणजे या देशात राहणाऱ्या भूमिपुत्रांवर, जे या देशात जन्माला आले त्या सगळ्यांवर आपल्याला प्रेम करायला हवे ना? मुलं म्हणत आहे, बरोबर आहे. मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. मी विचारले, म्हणजे आता लेखक विचारत आहे, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळीच असते की नेहमी असायला हवे? इथे बघा मुलांनो, आपत्काळी या शब्दाचा अर्थ आहे संकटाचा काळ, अतिशय संकट असलेला काळ. भगतसिंग आणि राजगुरू तसेच कुर्बान हुसेन आणि यासारखे अनेक देशभक्त होऊन गेले. जसं तुम्हाला माहिती आहे की सुभाषचंद्र बोस आहे आणि महात्मा गांधी आहे. या लोकांनी पण देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. कारण काय, तर त्यांचं देशावर खरंखुरं प्रेम होतं. पण लेखक आता असं म्हणत आहे की तेव्हा तर आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, म्हणून त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध फाईट केली. पण आता आपण गुलाम नाही, तशी आपत्काळी परिस्थिती नाही, संकटाचा काळ नाही. मग आपण आता आपलं प्रेम भगतसिंग किंवा राजगुरूसारखं कसं व्यक्त करायचं? आता एक मुलगा काय म्हणतो बघा. एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे, म्हणजे आपल्या भारतभूमीवर नेहमीच प्रेम करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडंच द्यायचं. म्हणजे जसे इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तसा का देश इंग्रजांच्या गुलामगिरीत न्यायचा का? नाही. तर आपण आताही आपल्या देशावर प्रेम करू शकतो. आता लेखक काय म्हणतात पहा. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. जसं आपण भारत माता की जय म्हणतो तसा लोकांनी पण त्यांच्या समोर जयघोष केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. आता हा जो प्रश्न आहे भारत माता की जय, हा प्रश्न कोण विचारला, तर जे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान होते चाचा नेहरू, पंडित नेहरू, त्यांनी लोकांना विचारला की भारत माता की जय म्हणजे काय. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. आणि त्यांनी लोकांना समजावून सांगितलं की जेव्हा तुम्ही भारत माता म्हणता तेव्हा भारत माता म्हणजे एक फोटो किंवा एक कल्पना नाही, तर काय आहे, भारत मातेचा अर्थ होते या देशामध्ये राहणारे सर्वच लोक म्हणजे भारत माता. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. एका मुलाने मला अडवून प्रश्न केला. आता लेखक सांगत आहे, पण प्रेम करायचे म्हणजे काय? मी म्हणालो, म्हणजे लेखक म्हणाले, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. तर बघा, ओल्या डोळ्यांनी, इथे एक शब्द आहे, ओल्या डोळ्यांनी मदतीला धावून जायचे. तर ओल्या डोळ्यांनी म्हणजे काय होते, प्रेमपूर्ण भावनेने, मायेने, आपुलकीने. लेखक सांगत आहे की आपण म्हणतो ना प्रतिज्ञेमध्ये, माझ्या देशावर प्रेम आहे. तर प्रेम करणे म्हणजे काय, तर आपल्या देशातल्या लोकांना मदत करणे. त्यांना आनंद झाला तर त्यांच्या आनंदात आपणही सहभागी व्हायचं. तर जर या देशात अश्रू आहे म्हणजे दुःख असेल तर लोकांच्या दुःखात सहभागी व्हायचं. हास्य म्हणजे आनंद असेल तर आपण त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचं. यालाच म्हणते देशावर प्रेम करणे. हास्य आणि अश्रूंची भाषा एक मुलगा विचारत आहे. म्हणजे काय? हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे.
महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असू शकत नाही. काय म्हणते गांधीजी बघा, अतिशय महत्त्वाचं वाक्य इथं बोललेले आहे. प्रेम निष्क्रिय असू शकत नाही. निष्क्रिय म्हणजे काय? तर कोणतीही कृती न करणारा, चुपचाप बसून राहणारा, त्याला आपण म्हणतो निष्क्रिय. प्रेम सक्रिय पाहिजे. कसे पाहिजे प्रेम? सक्रिय. तसे सुबुद्धही हवे. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? आता विद्यार्थी विचारत आहे लेखकाला, पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? आता लेखक काय उत्तर देतो बघा. शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. बघा, रचनात्मक काम करणे म्हणजे काय? तर चांगले प्रगतिकारक भविष्य घडवणारे काम करणे. जसं अब्दुल कलामांनी आपल्या देशासाठी सेवा दिली, तर तसंच आपण रचनात्मक काम करू शकतो. कोणतंही चांगलं काम करून आपण आपल्या देशाला पुढे नेऊ शकतो. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे. तुम्ही जेव्हा शाळेची साफसफाई करतात ते पण देशावर प्रेम करणेच आहे. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल, आणि आपण जेव्हा वागतो तेव्हा अतिशय चांगलंच वागलं पाहिजे असं इथं लेखक म्हणतात. कारण आपल्या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर वाईट होईल की चांगला होईल याचा विचार करूनच आपण वागलो पाहिजे. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. आपल्या पोटापलीकडे पाहणे म्हणजे स्वार्थाच्या पलीकडे पाहणे. लेखक सांगतात की देशावर प्रेम करायचं असेल तर केवळ स्वतःचाच विचार नाही करायचा, तर आपल्या देशातल्या लोकांचा पण विचार करायचा. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. लेखक काय म्हणतात की कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. इथं लेखक सांगत आहे की कोणतीही गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. आता तुम्हाला आणि आम्हाला माहीत आहे की गांधीजी स्वतः रस्त्यांची स्वच्छता करत होते. गाडगेबाबा झाडून टाकत होते, पण तरी ते सुद्धा महान झाले. आपण कधी कधी समजतो ना बालमित्रांनो की हे काम छोटं आहे, हे काम मोठं आहे, तर असं काहीच नसते. वर्गातला कचरा उचलणे हे सुद्धा काम चांगलंच आहे, मात्र त्याच्या मागं आपला संदर्भ म्हणजे आपली भावना मात्र चांगली पाहिजे. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. इथं लेखकानं सांगितलेलं आहे की कोणत्या कामाला लहान काम म्हणायचं आणि कोणत्या कामाला मोठं काम म्हणायचं. तर जे लोक स्वार्थबुद्धी ठेवून काम करते म्हणजे माझंच भलं झालं पाहिजे, तर ते काम झालं लहान. आणि निस्वार्थी वृत्तीने केलेलं एक लहानचं कामही असेल, म्हणजे जसं एखादी आंधळा व्यक्ती रस्त्यानं चालला आहे आणि त्याचा हात धरून आपण त्याला रोडच्या पलीकडे नेऊन दिले, तर ते सुद्धा छोटंसं काम आहे, पण त्याला महान काम, मोठं काम म्हटल्या जाऊ शकते. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना? आता लेखक विचारत आहे मुलांना. हो, ऐकले आहे ना. ते शेले विणायचे इतर विणकरांसारखेच, पण देशासाठी हे सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. आता इथे बघा एक शब्द आलेला आहे सनंग. सनंगचा अर्थ काय होते? तर सनंग म्हणजे सलग विणलेले अखंड वस्त्र. तर जे काम करत होते संत कबीर, फार मोठे संत होते, पण ते काय करायचे? आता आपण ज्याला टेलरिंगचं काम म्हणतो ना, तसे ते शेले विणायचे. त्याला विणकर असं म्हणतात. विणणाऱ्याला विणकर म्हणायचं. तर ते मी हे देशासाठीच काम करत आहो अशा भावनेनं करायचे, म्हणून त्यांचं ते छोटंसं कामही मोठं होतं. तर ते काम मोठं होण्याचं कारण काय? तर त्यामागं असलेली भावना. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यात फरक असेल की नाही? आता इथं लेखक सांगत आहे की जे शिक्षक फक्त मुलांना चांगले मार्क भेटले पाहिजे एवढ्याच हेतून शिकवतात ते काही खूप मोठं काम नाही. पण जे शिक्षक मुलं चांगले नागरिक झाले पाहिजे, त्यांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजे, अशी भावना ठेवून जे शिकवतात तेच शिक्षक महान
असतात किंवा मोठे असतात. हो, फरक असायला हवा. आता मुलं म्हणतात की बरोबर आहे, फरक आहेच. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो. यात काही फरक आपल्याला जाणवतो? प्रश्न विचारला लेखकाने. तर मुलं म्हणतात आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना. म्हणजे खाद्यपदार्थ एकच असतो हॉटेलमधला आणि आईनं बनवलेला, पण आईच्या हातचं अधिक गोड वाटते. कारण काय म्हणतात मुलं? त्यामध्ये आईच्या प्रेमाची चव असते. आईनं ते प्रेमानं बनवलेलं असते. म्हणजे बघा, कोणत्याही कामामध्ये भावना खूप महत्त्वाची आहे. हॉटेलमध्ये जे बनवल्या जाते ते प्रेमाच्या भावनेनं बनवल्या जात नाही. तिथे नफा आणि तोटा मिळवणे हा उद्देश असतो. तर घरी आई जे आपल्यासाठी बनवते ते निस्वार्थ बुद्धीनं बनवते. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धपधप करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते, आणि आईने पाठीवर शाबासकी दिली, त्यात अंतर आहे की नाही? म्हणजे एखाद्यानं पाठीवर दणदण आपल्याला मारलं आणि आईनं शाबासकी दिली, या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आईची शाबासकी यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले? म्हणजे यंत्रानं जर आपल्याला पाठीवर धप 2-3 धपक्या दिल्या, ते आणि आईनं आपल्या पाठीवर हात ठेवला, यामध्ये फरक आहे असं लेखक म्हणतात. तेव्हा देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. एसटीच्या, रेल्वेच्या कामगाराला, त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या घाण राहतील का? देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. लेखक म्हणतात की छोटीशी जरी गोष्ट असली तरी ते आपण आपल्या देशहितासाठी केली पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपले देशावरील व देशबांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. असं का बरं लेखक म्हणतात? कारण भगतसिंग जेव्हा फासावर गेले तेव्हा देश संकटात होता, पण आज देश संकटात नाही. म्हणून आज आपण छोट्या छोट्या गोष्टी करूनच देशाबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवांवर प्रेम. ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येतं, ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही, त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. आता लेखक ते एक शब्द वापरत आहे, फोल. फोल म्हणजे व्यर्थ. फोलचा अर्थ होतो इथे व्यर्थ, फसवा, निरुपयोगी. म्हणजे जे लोक म्हणतात की आमचं देशावर प्रेम आहे, परंतु ते लोक जर देशबांधवांवर प्रेम करत नसेल तर त्यांनी जे सांगितलेला दावा आहे, ते जे म्हणतात ते एकदम खोटं आहे, बिनकामाचं आहे, असं लेखक इथे सांगत आहे. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याप्रमाणे यच्छ यावत मानवमात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवांवर प्रेम करणेच शक्य असते. म्हणजे आपल्या देशासारखे अनेक देश आहे, तर सगळीच मानवजात समान आहे. मग आपण त्या सगळ्यांनाच प्रेमानं कवेत घेऊ शकतो का? नाही. तर आपण जवळच्यांनाच आलिंगन देऊ शकतो असं लेखक म्हणतात. इथे शब्द एक दिलेला आहे, यच्छ यावत. यच्छ यावतचा अर्थ होते सर्व. तर आपण सर्व मानव मात्रावर प्रेम करायचे, म्हणजे जगातील सर्वच देशातील जे प्राणी मात्र आहे, मनुष्य, स्त्री आणि प्राणी, पक्षी, त्या सर्वांवर प्रेम करायचे, पण आपल्या देशबांधवांवरच प्रेम करणे शक्य आहे. म्हणजे या सर्व मानव मात्रेवर प्रेम तर असलेच पाहिजे, पण पहिल्यांदा आपलं प्रेम पाहिजे आपल्या देशातल्या लोकांवर. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असते का? आता लेखक म्हणतात की आपण प्रतिज्ञा तर रोज म्हणतो, पण आपले गावं पहा तुम्ही, मलमूत्रानं वेढलेली दिसती, अस्वच्छ दिसते, जिथे तिथे खताचे खड्डे, लोक घाण करून ठेवतात. मग लेखक प्रश्न विचारतात की जर आपल्या देशातल्या लोकांचं आपल्या देशावर जर प्रेम असेल तर अशी गलिच्छ वस्त्या असत्या का?
आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? आता डोंगरावरचे झाडं लोक तोडून नेतात. मग जर देशावर प्रेम असते तर असे झाडं आपण तोडले असते का? सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे की ती भूमी सस्य श्यामला व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची? तर लेखक म्हणत आहे की सस्य श्यामला म्हणजे आपल्या भूमीला जर आपल्याला श्रीमंती मिळवून द्यायची असेल तर आपल्याला घाम गाळायची तयारी ठेवली पाहिजे. घाम गाळणे म्हणजे काय? तर प्रचंड मेहनत करून आपल्या देशाला आपण पुढं नेलं पाहिजे. जसं गांधीजींनी प्रयत्न केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले, जसे गाडगेबाबांनी प्रयत्न केले, तसे प्रयत्न आपल्याला आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी करायला हवे असं इथं लेखक सांगत आहे. देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. आणि मुलांनो, आज जर तुम्ही शिकत आहे, शिक्षण घेऊन उद्या देशाचे नागरिक होणार आहे, तर तुम्हाला या देशाचं हे जे आता चुकीचं वाईट चित्र दिसते ते बदलवायचं हवे. आणि त्या बदलवण्यासाठी तुम्हाला तो बदल करण्यासाठी कंबर कसायला हवी. कंबर कसायला हवी म्हणजे जिद्दीने तयार व्हायला हवं. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको. आता आपल्या देशात आपण प्रदूषण करतो, प्रदूषण खूप आहे, गलिच्छ वस्त्या आहे. तर लेखक म्हणतात की आपलं प्रेम असेल तर हे प्रदूषण आपण कमी केलं पाहिजे. इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय? आणि लेखक सांगतात की तुम्ही प्रतिज्ञेत म्हणता की माझ्या देशावर प्रेम आहे, पण इथली हवा आपण बिघडवत आहोत, इथलं पाणी बिघडवलेलं आहे, प्रदूषण केलेलं आहे, निसर्गामधले झाडे आपण तोडून निसर्गाचं प्रदूषण केलेलं आहे. तर हे असं आपलं वागणं देशावरचं प्रेम सिद्ध करत आहे का, असा प्रश्न आता इथे लेखक विचारत आहे आपल्याला. म्हणजेच काय, तर आपण ज्या पद्धतीनं वागत आहोत ते वागणं म्हणजे आपलं देशावर प्रेम नाही असंच सिद्ध करते. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल? आणि लेखक सांगतात की या भूमीला सुजलाम आणि सुफलाम बनवायचे आहे. सुजलाम सुफलाम होणे म्हणजे काय, तर ही जी आपली भारत माता आहे हे इथले सगळे लोक आनंदी होणे आणि इथे प्रदूषण नसेल अशी सुंदर एक व्यवस्था तयार करणे, त्याला म्हणतो आपण सुजलाम सुफलाम. तर लेखक विचारत आहे की हे सगळं जर आपल्याला देशाला प्रगतीवर न्यायचं असेल, सुजलाम सुफलाम करायचं असेल तर कर्तृत्व करावं लागेल, म्हणजे कष्ट करावं लागेल, मेहनत घ्यावं लागेल. कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा. म्हणजे वंदे मातरम गीतात काय आदर्श सांगितलेला आहे की सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, म्हणजे ही पृथ्वी कशी झाली पाहिजे, तर सुजलाम झाली पाहिजे आणि सुफलाम झाली पाहिजे. यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळायला पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय? आपण बघतो कधी कधी दोन धर्मामध्ये भांडण होतात आणि त्या भांडणामध्ये अनेक लोकांचे जीव पण जाते. तर लेखक सांगतात की हे जात, धर्म, वंश, भाषाच्या भेदावर आपण भांडत राहायला नको. देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना, समाज घटक म्हणजे देशातले सगळेच लोक, सगळ्या जाती धर्माचे लोक, मग ते गरीब असो की श्रीमंत असो, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. आणि या सगळ्याच लोकांना न्याय दिला पाहिजे, आपण त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे प्रगती करण्यासाठी, सगळ्यांना समान वागवलं पाहिजे, म्हणजे समता म्हणतो आपण त्याला, आणि त्यांना आपलं समजलं पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. आणि आता ह्या पूर्ण धड्याचा सार आता इथे लेखक सांगत आहे की देशावर प्रेम करणे म्हणजे काय, तर या भूमीवर प्रेम करणे म्हणजे जमिनीवर, या देशावर प्रेम करणे आणि त्या देशातल्या भूमिपुत्रांवर म्हणजे लोकांवरही प्रेम करणे. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल. ढोंग म्हणजे खोटी गोष्ट. लेखक सांगत आहे की माझे बा देशावर प्रेम आहे पण त्या देशातल्या लोकांवर प्रेम नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते एक ढोंग आहे. कारण तुमचं देशावर प्रेम असेल तर त्या देशातल्या प्रत्येक माणसावर तुमचं प्रेम असायलाच पाहिजे, तेव्हाच खरं तुमचं देशावर प्रेम आहे हे सिद्ध होईल. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय,
स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे. आणि आता शेवटी सांगितलं आहे लेखकाने की देशावर प्रेम करणे म्हणजे काय, तर वंदे मातरम गीतात जे चित्र मांडलेलं आहे ते चित्र प्रत्यक्षात येण्यासाठी मेहनत करणे, धडपड करणे म्हणजे मेहनत करणे, आणि सगळ्याच देशातल्या लोकांना न्यायानं वागवायचं, त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, सगळ्यांना समान लेखायचं आणि सगळ्यांसोबत आपुलकीच्या भावनेनं वागायचं, यालाच म्हणतात देशावर प्रेम करणे. अशा पद्धतीनं यदुनाथ थत्ते यांनी माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा धडा व्यवस्थित आपल्याला इथे या संकल्पनेला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. लाईक करा आणि कमेंट करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.